नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं कसं माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारांनी आणि मातृभूमीच्या प्रेमाने शिवबांच्या मनात स्वराज्याचं बीज रुजलं. आता आपले लहान शिवबा तरुण झाले होते. मनात विचार पक्का होता आणि हेतू स्पष्ट होता. आपलं राज्य आपल्या लोकांसाठी. त्या काळात महाराष्ट्राच्या गडांवर परकीयांची सत्ता होती. लोक घाबरलेले होते, पण आतून पेटलेले होते. शिवबांनी ठरवलं, आता या भूमीवर पुन्हा फडकेल आपला झेंडा, आणि तो फडकेल तोरणा किल्ल्यावर. सैन्य फार नव्हतं, पण मनामध्ये श्रद्धा आणि साहस अमाप होतं. तोरणा म्हणजे केवळ एक किल्ला नव्हता, तो होता स्वराज्याचं पहिलं स्वप्न. शिवबांच्या शब्दात आत्मविश्वास होता आणि त्यांच्या डोळ्यात तेज होतं, जे इतिहास बदलणारं होतं. रात्रीच्या शांततेत काही निवडक मावळ्यांसोबत शिवबांनी तोरण्याच्या वाटा चढायला सुरुवात केली. त्या किल्ल्यांवर ज्या क्षणी भगवा झेंडा फडकला, त्या क्षणी महाराष्ट्राने नवा श्वास घेतला. तो क्षण म्हणजे स्वराज्याचा जन्म होता. शिवरायांचा तो रणशंख आजही दऱ्यांमध्ये घुमतो, कारण तो फक्त इतिहास नाही, तो आहे आत्म्याचा आवाज. तोरण्याचा विजय म्हणजे केवळ गडाचा विजय नव्हता, तो होता विचारांचा विजय, तो होता विश्वासाचा विजय. की जर मनामध्ये ध्येय आणि श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं. त्या दिवसाने स्वराज्याची पहिली पायरी रचली. मावळ्यांच्या जयघोषात माँसाहेबांच्या डोळ्यातून पहिले आनंद अश्रू वाहिले, कारण त्या क्षणी एका आईचं स्वप्न पूर्ण झालं होतं, ते म्हणजे आपलं स्वराज्य. पुढच्या भागात पाहूया कसा शिवबांचा हा विचार महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचला आणि स्वराज्याचा झेंडा प्रत्येक किल्ल्यांवरून फडकू लागला. धन्यवाद.